Hello my dear students and welcome to the English class of 8th standard Bal Bharti. We are doing lesson number 4.5 A Battle to Baffle. तर हा लेसन आपण आज करतोय. त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी, कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत 8th स्टँडर्ड इंग्लिशचे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर सुरू करूयात. अ बॅटल टू बॅफल. दिस इज अ स्किट. हे एक नाटक आहे, एक स्किट आहे. ओके, तर त्यातले कॅरेक्टर्स कोण कोण आहेत तर तेनाली रामा, कृष्णदेवराया, पंडित शहाणे आणि मंत्रीजी. तर तेनाली रामा हे कोण होते तर अ विटी पोएट. विटी म्हणजे एक हुशार क्लेवर पोएट, आणि जेस्टर म्हणजे जे जोक्स वगैरे करतो असा माणूस, त्याला जेस्टर म्हणतात. सो अ विटी पोएट ऑर अ जेस्टर इन द कोर्ट ऑफ एम्परर कृष्णदेवराया. ओके, त्यांच्या दरबारामध्ये तेनाली रामन होते. ते कवी होते आणि एक असे गमती जमती सांगणारा एक माणूस पण होते. कृष्णदेवराया कोण होते तर एम्परर ऑफ विजयनगर एम्पायर. विजयनगर या राज्याचे ते काय म्हणतात सम्राट होते, एम्परर होते. पंडित शहाणे कोण होते तर हायली लर्न्ड व्हिजिटिंग स्कॉलर, म्हणजे दरबारात हजेरी लावणारे एक मोठे स्कॉलर होते, म्हणजे ज्ञानी माणूस होता. ओके, ही वॉज अ व्हिजिटिंग स्कॉलर. आणि मंत्रीजी म्हणजे द चीफ मिनिस्टर, दरबारातला मिनिस्टर. आणि 8-10 अदर कोर्टियर्स, मिनिस्टर्स आणि स्कॉलर्स. तर वैज्ञानिक, विद्वान लोक, मिनिस्टर्स आणि सभेमधील अजून सभासद. ओके, कोर्टियर्स. तर 8 ते 10 सभासद, मग मंत्री आणि विद्वान लोक. तर सीन कसा आहे, द कोर्ट रूम ऑफ कृष्णदेवराया. त्यांचा तो कोर्ट रूम दाखवला आहे. त्याच्यामध्ये द एम्परर इज सिटेड ऑन हिज थ्रोन. तर एम्परर आपल्या सिंहासनावर, थ्रोन म्हणजे सिंहासनावर बसलेले आहेत. कोर्टियर्स, स्कॉलर्स आणि मिनिस्टर्स आर सिटेड इन 2 rows फेसिंग वन अनदर अँड डिस्कसिंग सॉफ्टली. तर तुम्ही टी व्हीवर वगैरे बघितलं असेल की राजाचा जो हॉल असतो, ओके, कोर्ट रूम असतो, तो कसा असतो की दोन्ही साईडला असे राजामध्ये समोर सिंहासनावर आणि राजाच्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला समोरासमोर एका लाईनमध्ये मंत्री बसलेले असतात, किंवा कोर्ट त्याच्यामधले ती बाकीचे सगळे लोक बसलेले असतात. मंत्रीजी म्हणतात स्टँडिंग अप अँड बोईंग. तर मंत्रीजी उभे राहतात, वाकून नमस्कार करतात आणि म्हणतात युअर रॉयल हायनेस, आय हॅव सम अर्जंट न्यूज टू कन्वे. माझ्याकडे एक अर्जंट बातमी आहे. रॉयल हायनेस म्हणतो तो, म्हणजे हुजूर किंवा राजा असं काय संबोधतात तसं. युअर रॉयल हायनेस, आय हॅव सम अर्जंट न्यूज टू कन्वे, मे आय हॅव युअर काइंड परमिशन टू अनाऊन्स इट. तर मला तुमची संमती पाहिजे ती न्यूज जाहीर करण्यासाठी. टू अनाऊन्स, परमिशन टू अनाऊन्स इट. तर एम्परर म्हणतात येस मंत्रीजी यू मे. तर मंत्रीजी म्हणतात महाराज, अ व्हेरी ग्रेट स्कॉलरली पंडित शहाणे हॅज अराइव्ड हिअर. तर मोठे विद्वान पंडित शहाणे हे इथे आलेले आहेत. ही हॅज मास्टर्ड ऑल आर स्क्रिप्चर्स अँड हॅज वॉन ग्रेट रिनाऊन ऑल ओव्हर इंडिया. तर त्यांनी आपल्या सगळ्या आपली जी काय स्क्रिप्चर्स आहेत, म्हणजे जे लेख वगैरे, जे पुस्तकं, जे पुराणातले कथा जे काय आहेत ते त्यांनी त्यांचा नीट अभ्यास केलेला आहे. आणि त्यांची ख्याती ऑल ओव्हर इंडिया आहे, भारतभर त्यांची ख्याती आहे. रिनाऊन म्हणजे फेम. ओके, ही हॅज वॉन ग्रेट फेम ऑल ओव्हर इंडिया. तर त्यांची वाहवा म्हणजे त्यांची हुशारीची, त्यांची ख्याती, त्यांची विद्वत्तेची चर्चा भारतभर होत आहे. तर एम्परर म्हणतात ही मस्ट बी अ ट्रुली ब्रिलियंट पंडित. एम्परर म्हणतात खरंच ते खूप हुशार पंडित असले पाहिजेत. मंत्रीजी म्हणतात व्हेरी ट्रू महाराज. व्हॉट्स मोर, पंडित शहाणे हॅज कम हिअर टू चॅलेंज ऑल द पंडित्स इन आवर किंगडम. ही इज व्हिजिटिंग आवर कोर्ट टुमॉरो. तर ते म्हणतात की पंडित शहाणे आपल्या राज्यातील जेवढे पंडित आहेत, बाकीचे विद्वान आहेत, त्यांना सगळ्यांना आव्हान करायला आलेत, त्यांना चॅलेंज करायला आलेत. ते आपल्या कोर्टमध्ये उद्या आपल्या राज्यामध्ये ते आलेले आहेत, आणि उद्या आपल्या दरबारात ते येणार आहे, आपल्या कोर्टमध्ये ते येणार आहेत. ऑल कोर्टियर्स पंडित्स बिगिन टू शो नर्वसनेस अँड अपियर रेस्टलेस. तर बाकीचे सगळे पंडित जे होते
दरबारात ते कुजबूज करायला लागले किंवा त्यांना भीती निर्माण झाली त्यांच्यामध्ये. ते नर्वस झाले. त्यांना आता वाटलं हे पंडित आमच्याबरोबर आता आपल्याबरोबर काय बोलतील, आपल्याला काय प्रश्न विचारतील, त्यांची विद्वत्ता आपण मॅच करू शकू का. तर ते आपल्याला आव्हान करायला आले. त्यामुळे सगळे घाबरले होते थोडक्यात. एम्परर सेड चॅलेंज द नॉलेज ऑफ आर पंडित्स, आय एम नॉट शुअर. तर ते म्हणाले ते आपल्या विद्वानांच्या बुद्धिमत्तेला आव्हान द्यायला आले, मला नाही वाटत. लुकिंग ॲट द कोट, आय एम नॉट शुअर म्हणाले ते, मला असं वाटत नाही आहे. तर आपल्यामधलं कोण जसं आहे की एवढं डेअरिंग करणार आहे. हू ऑल अमॉंग यू कॅन टेक अप दिस डेअरिंग टेस्ट ऑफ डेफियन्स, कम फोर्थ. तर ते म्हणाले की कोणाला हे चॅलेंज स्वीकारलं आहे किंवा कोणाला हे आव्हान मंजूर आहे त्यांनी पुढे यावं. कम फोर्थ. ओके, डिफायन्स म्हणजे काय, अ बोल्ड चॅलेंज. तर हे आव्हान कोणाला मान्य आहे त्यांनी पुढे यावं. त्यांना आधी शंका होती राजाला की मला नाही माहिती आता कोण पुढे येतील असं. ऑल पुट देअर हेड्स डाऊन इन सायलेंस. तर सगळ्यांनी आपल्या माना खाली घातल्या. एम्परर वॉज अनॉइड. त्यांना राग आला. नॉट वन ऑफ यू कॅन फेस द पंडित. तुमच्यापैकी कोणीच त्या पंडितला फेस नाही करू शकत. आय एम अशेम्ड ऑफ ऑल ऑफ यू. तर मला तुमच्या सगळ्यांची लाज वाटते. आय शॅल डिबार यू फ्रॉम माय कोर्ट. मी तुम्हाला माझ्या दरबारातून हाकलून देणार आहे, काढून टाकणार आहे. आय हॅव नेव्हर फेल्ट मोर डिस्गस्टेड. इनफॅक्ट आय शॅल सेंटेन्स होतो की मी तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी करून टाकेन तुमचं. मला असं डिस्गस्टेड कधीच वाटलं नव्हतं, हतबल कधीच वाटलं नव्हतं, असं राग कधीच आला नव्हता. मला वाटलं नव्हतं की माझ्या दरबारात एकही असा हुशार माणूस नाही आहे की जो त्या पंडितला आव्हान देऊ शकेल, आव्हानाला सामोरं जाऊ शकेल. द फर्स्ट स्कॉलर सेड, एक्सक्यूज मी महाराज, आय हॅव अ सजेशन. आय हम्बली सीक युअर परमिशन टू व्हॉइस इट. तर माझ्याकडे एक निर्णय आहे, सजेशन आहे आणि ते सांगण्यासाठी मला तुमची परमिशन पाहिजे. टू व्हॉइस इट म्हणजे सांगण्यासाठी, टू एक्सप्रेस समथिंग. द एम्परर सेड. तर राजा अजूनही रागावले होते. स्टील अनॉइड म्हणजे रागावणं. व्हॉट इज इट? इट हॅड बेटर बी अ गुड वन और यू शाल बी द फर्स्ट वन टू बी एक्झाइल्ड फ्रॉम विजयनगर. ते काय आहे ते मला सांगा लवकर, आणि ते चांगलं असू द्या. ते तुमचं सोल्युशन जे काय तुमचं त्याच्यावरचा जे निर्णय आहे तो चांगला असू दे, नाहीतर तुम्ही पहिले असाल ज्यांना मी विजयनगरमधनं बाहेर काढणार आहे. एक्झाइल्ड म्हणजे बाहेर काढणं, सेंट अवे फ्रॉम द नेटिव्ह कंट्री. सो तुमच्याकडे काय जे सोल्युशन आहे त्याच्यावर काय उपाय आहे तो मला सांगा, आणि तो चांगला असला पाहिजे, सेन्सिबल असला पाहिजे. तर तो स्कॉलर म्हणतो, फर्स्ट स्कॉलर, थँक्यू युअर मॅजेस्टी, आय एम कॉन्फिडंट. मला आत्मविश्वास आहे, मी सांगतो. लेट अस सेंड फॉर तेनाली रामा. ही विल सर्टनली फाइंड अ सोल्युशन टू दिस प्रेडिकामेंट. तर मी म्हणतो तेनाली रामाला बोलवून घेऊया, त्याला हे सांगूया आणि त्याच्याकडे नक्कीच काहीतरी सोल्युशन असेल. ओके, प्रेडिकामेंट म्हणजे अ डिफिकल्ट अनप्लेझंट सिच्युएशन. हे जे सिच्युएशन आहे, डिफिकल्ट आहे, हे जो संकट आहे त्याच्यावर तेनाली रामन ह्यांच्याकडे नक्कीच सोल्युशन असणार आहे. दुसरा स्कॉलर म्हणतो, स्टँडिंग अप, दॅट्स अन एक्सलंट आयडिया. लेट अस कॉल तेनाली रामा. ही शाल सर्टनली पूल अस आउट ऑफ दिस टाईट कॉर्नर. टाईट कॉर्नर म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन. त्याच्यातनं आम्हाला तेनाली रामा नक्कीच बाहेर काढेल. दुसरा अजून एक म्हणाला, तो पण त्याच्याबरोबर सहमत होता की तेनाली रामन यांना बोलवायचं. एम्परर म्हणाले, समन तेनाली रामन ॲट वन्स. अ गार्ड लिव्ज अँड फॅचीज तेनाली रामन. तर राजा आदेश सोडतो की आत्ताच्या आत्ता तेनाली रामन यांना घेऊन या. समन म्हणजे त्यांना घेऊन या, जिथे कुठे असतील तिकडून. तर तेनाली रामन यांची एंट्री होते. तेनाली रामन बोईंग टू द एम्परर. एम्पररला ते वाकून नमस्कार करतात, मुजरा करतात, आणि तेनाली रामन म्हणतात, वाकूनच म्हणतात, आय एम ॲट युअर सर्व्हिस. मग मी तुमच्या सेवेत हाजीर आहे. आय एम ॲट युअर सर्व्हिस युअर हायनेस. युअर विश इज माय कमांड. तुमचं जी आज्ञा आहे ती मी पुरी करतो. युअर विश इज माय कमांड. तुमचं जो काय आदेश आहे तो सराखोपर म्हणतात ना आपण, मी करायला तयार आहे. एम्परर सेड, टुमॉरो पंडित शहाणे, अ मोस्ट वेल नोन स्कॉलर इज कमिंग टू आवर कोर्ट टू चॅलेंज आवर पंडित्स. तर आपल्या दरबारातल्या पंडितांना आव्हान करण्यासाठी पंडित शहाणे येत आहेत. ते खूप हुशार आहेत, खूप नावाजलेले आहेत.
ऑल ऑफ देम आर ऑल ऑफ देम आर डिफिडंट ऑफ टेकिंग हिम अप. म्हणजे कोणालाच कॉन्फिडन्स नाही आहे. डिफिडंट म्हणजे नॉट कॉन्फिडंट. तर सगळ्यांना त्यांच्यासमोर ते सगळेच हरल्यागत वाटत आहेत किंवा त्यांना फेस करायला त्यांच्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे. आपल्या दरबारातल्या लोकांना त्यांना फेस करायला कॉन्फिडन्स अजिबात नाही आहे. अँड दे हॅव रिकमेंडेड यू टू आउटविट द चॅलेंजर. विल यू ॲक्सेप्ट इट. आणि सगळ्यांनी तुमचं नाव सांगितलं आहे की तुम्ही त्यांना फेस करावं. आउटविट द चॅलेंज. आउटविट म्हणजे प्रूव्ह टू बी क्लेवरर देन. म्हणजे त्या माणसापेक्षा तुम्ही जास्ती क्लेवर आहात, हुशार आहात असं सगळ्यांना वाटतं आहे आणि तुम्ही त्या आव्हानाला सामोरे जावं असं पंडित शहाणेंसमोर तुम्ही राहावं उभं असं त्यांना वाटते सगळ्यांना. तेनालीरामन म्हणत आहेत, मोस्ट सर्टनली युअर मॅजेस्टी. नक्कीच. मोस्ट सर्टनली युअर मॅजेस्टी, लेट मी ॲश्युअर यू दॅट आय शॅल नॉट लेट यू डाऊन. मी तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही आहे. ओके, मी तुमची निराशा करणार नाही. आय विल नॉट लेट यू डाऊन. बट आय हॅव अ स्मॉल रिक्वेस्ट. माझ्याकडे छोटीशी एक रिक्वेस्ट आहे. वेन पंडित शहाणे अराइव्स टुमॉरो, ऑल मस्ट ॲक्सेप्ट मी अँड ऑनर मी ॲज द चीफ पंडित फॉर वन डे. तर उद्या जेव्हा पंडित शहाणे दरबारात आतमध्ये येणार तेव्हा सगळ्यांनी मला उठून मुजरा केला पाहिजे किंवा माझं जय जयकार केला पाहिजे, जसा की मी या दरबारातला चीफ पंडित आहे, मुख्य पंडित आहे एका दिवसासाठी. ओके, तर सगळ्यांनी हे मान्य केलं. ऑल ॲग्रीड अँड नॉडेड द्या हेड्स. मंत्रीजी म्हणाले, वी सर्टनली विल अँड आय शॅल सी टू इट दॅट यू आर ब्रॉट इन विथ ऑनर्स. आणि तो मंत्रीजी म्हणाले की मी ह्याच्याकडे लक्ष देईन आणि तुम्हाला मानानं दरबारात येण्याची मी सोय करतो. तुम्ही मानाने दरबारात याल याच्याकडे मी बघतो, ते कसं होईल मी बघतो. आणि मग एम्परर राजा म्हणतात, कोर्ट इज डिसमिस्ड. आता झालं आजचं काम आणि सगळे जातात. ऑल एक्झिट आफ्टर द एम्परर डज. एम्परर राजा निघाल्यानंतर बाकी सगळे पण दरबारातून निघून जातात. आता दुसरा दिवस, नेक्स्ट डे. कोर्टियर्स एक्सेट्रा आर सिटेड. सगळे बसलेले असतात दरबारी. एम्परर्स अरायवल इज अनाउन्स्ड. एम्परर येतो असं जाहीर होतं. ॲज पर प्रोटोकॉल ऑल स्टँड अप अँड बाव ॲज द एम्परर प्रोसीड्स अँड टेक्स अप हिज प्लेस. सगळेजण उभे राहतात, मुजरा करतात आणि एम्परर म्हणजे राजा आपल्या सिंहासनावर येऊन बसतात. ॲज पर प्रोटोकॉल म्हणजे ते रोजचं प्रोटोकॉल असतो की राजा आला की सगळ्यांनी उठायचं, मुजरा करायचा आणि मग ते जाऊन सिंहासनावर बसणार. आणि ते बसल्यानंतर एम्परर म्हणतात, बी सिटेड. सगळ्यांना बसायला लावतात. तर हा रोजच्या दरबार जेव्हा सुरू होतो तो प्रोटोकॉल असतो. नेक्स्ट पेज. मंत्रीजी म्हणतात, सगळे बसल्यानंतर, विथ युअर बिनाईन परमिशन यू रॉयल हायनेस मे आय कॉल द ग्रेट पंडित शहाणे अँड पंडित तेनालीरामा. तर मंत्रीजी राजाची परमिशन घेतात आणि म्हणतात, बिनाईन म्हणजे काइंड आणि जेंटल. तुमची आदराने प्रेमळ प्रेमळ होकार घेऊन मी पंडित शहाणे आणि पंडित तेनालीरामन यांना दरबारात येण्याची विनंती करतो. यू रॉयल हायनेस म्हणजे त्यांना राजांना म्हणतात की आय कॉल द ग्रेट पंडित शहाणे अँड पंडित तेनालीरामन इन द कोर्ट. एम्परर म्हणतात, येस लेट दॅम बी ब्रॉट फोर्थ ॲट वन्स. तर त्यांना लगेच घेऊन या. ब्रॉट फोर्थ म्हणजे समोर दरबारात त्यांना लगेच घेऊन या. गार्ड्स हरी आउट. सगळे जे सैनिक असतात ते पळत पळत जातात आणि पंडित शहाणे यांना घेऊन येतात. त्यांच्या दोन्ही साईडला 2 सोल्जर्स असतात, दोन्ही साईडला 2 सैनिक असतात. मंत्रीजी म्हणतात, युअर हायनेस दिस इज पंडित शहाणे, द मोस्ट रिवर्ड अँड ऑनर्ड मास्टर स्कॉलर ऑफ आर एन्शियंट स्क्रिप्चर्स, द प्राईड ऑफ इंडिया. म्हणजे रिवर्ड म्हणजे रिस्पेक्टेड. तर मंत्रीजी म्हणतात, हे बघा, हे ओळख करून देतात दरबारामध्ये त्यांची राजाला की दिस इज पंडित शहाणे, मोस्ट रिवर्ड, मोस्ट रिस्पेक्टेड, ऑनर्ड मास्टर स्कॉलर ऑफ एन्शियंट स्क्रिप्चर्स. हे ग्रंथ वगैरे आहेत, पुरातन ग्रंथ, जुने ग्रंथ. तर त्याचे हे मास्टर आहेत आणि ते आपल्या भारताची शान आहे. ही इज द प्राईड ऑफ इंडिया. पंडित शहाणे गिव्ज द स्लाइट बॉव टू द एम्परर. तर पंडित शहाणे थोडंसं मान घालून एम्पररला नमस्कार करतात म्हणा, असं बॉव करतात. एम्परर नॉट्स इन एक्नॉलेजमेंट. एम्पररसुद्धा मान हलवतात आणि त्यांना असं हाताने सांगतात, जस्चर्स हिम टू बी सिटेड. त्याला सांगतात हाताने बसून घ्या असं सांगतात. ओके, ॲक्नॉलेजमेंट म्हणजे ॲक्सेप्टन्स.
मान्य करणं. नेक्स्ट मंत्रीजी म्हणतात, अँड नाव मे आय अनाऊन्स द ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट स्कॉलर्स इन विजयनगर, द चीफ पंडित तेनालीराम. तर आपल्या विजयनगरचा चीफ पंडित, मुख्य पंडित तेनालीरामन यांचं नाव घेतो. नाव मे आय अनाऊन्स द ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेट स्कॉलर्स, म्हणजे विद्वानांचा विद्वान विजयनगरचा, तर कोण? चीफ पंडित तेनालीरामन. तेनालीरामन आतमध्ये येतात, एंटर करतात आणि कॅरीड ऑन अ पॅलेंक्विन. पॅलेंक्विनमध्ये एक एन्शंट बॉक्स लाईक स्ट्रक्चर असतं. तर एका माणसाला एका दुसऱ्या जागी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एक बॉक्स असतो आणि ते 4-5 लोक त्या बॉक्स उचलतात. ओके. आणि त्याला 2 असे हे असतात, रॉड्स असतात त्यांनी माणसाने धरायला. पालखी टाईप पालखी असते तशी, पॅलेंक्विन म्हणतात त्याला. ओके. आणि कम्स कॅरीड ऑन अ पॅलेंक्विन. ते पालखीमधून येतो तेनालीरामा त्या दरबारामध्ये आणि गॅट्स ऑफ, बाउज टू द एम्परर, देन टू द पंडित शहाणे. आणि तो पालखीतनं उतरल्यावर महाराजांना नमस्कार करतो आणि नंतर पंडित शहाणे यांना पण नमस्कार करतो. 2 पंडित्स फॉलो कॅरिंग अ ह्यूज बंडल ऑफ सिल्कन क्लॉथ. दे प्लेस इट नेक्स्ट टू तेनालीरामन. तर 2 पंडित मागणं येतात आणि तेनालीरामा यांच्यासमोर एक सिल्कचा कपडा मोठा ठेवतात. आता एम्परर म्हणतात, ऑल ऑफ यू बी सीटेड, लेट द पंडित्स बिगिन द डिबेट. आता त्या डिबेटला सुरुवात करू दे. सगळ्यांना सांगतं, तुम्ही आता सगळेजण बसून घ्या. ओके. आता तेनालीराम काय म्हणतात बघा, काय करतात. प्लेसिंग हिज हँड्स ऑन द बंडल नेक्स्ट टू हिम अँड ट्विस्टिंग हिज मुस्टॅच विथ द अदर. तर त्याच्यासमोर जे काय ठेवलेलं होतं त्याच्यावर हात ठेवतात आणि दुसऱ्या हाताने तुझ्याची मिशी पिळतो. लेट अस बिगिन बाय डिस्कसिंग द मॅरिट्स ऑफ तिला, कष्ट, महिषा, बंधनं. ओके. लेट अस बिगिन बाय डिस्कसिंग द मॅरिट्स ऑफ दिस. तर हे जे काय तो म्हणतो, तिळ, कष्ट, महिषा, बंधनं. तर पंडित शहाणे कन्फ्यूज होतात. ते म्हणाले, व्हॉट वॉज दॅट? ते काय होतं? ते तुम्ही काय बोलताय? म्हणजे शॉक झाले ते. तेनालीराम मोठ्याने म्हणतात, लेट अस डिबेट ऑन द व्हर्च्यूज ऑफ द स्क्रिप्चर, तिळ, कष्ट, महिषा, बंधनं. आता पंडित शहाणे उभे राहतात आणि त्यांना काही कळत नाही काय आहे हे. ते पुढे येतात आणि स्वतःशीच बोलतात. ते म्हणाले, मी बरंच काही वाचलं आहे. आय हॅव रेड thousands of scholarly works in Sanskrit, but I have never even heard of. What was that? Name Tila, बंधना, समथिंग लाईक दॅट. हाऊ कॅन आय डिस्कस इट्स मेरिट्स? मी त्याच्याबद्दल कसं बोलू? मी ते ऐकलेलंच नाही आहे जे काय तो बोलला ते. ओके. पंडित शहाणे वॉक्स अप अँड डाऊन इन डीप थॉट. द ऑन लुकर्स गिव्स स्लाय स्माइल्स अँड फायनली पंडित शहाणे थ्रोज अप हिज हँड्स. तर सगळे लोक पंडित शहाणे वर खाली असे चालत, अस्वस्थ होऊन चालत होते, वर खाली करत होते. आणि इकडे बसलेले ऑन लुकर्स म्हणजे तिथे बसलेले सगळेजणं एकमेकांना बघून असं गालातल्या गालात हसत होते. आणि शेवटी पंडित शहाणे ह्यांनी हात वर केले आणि म्हणाले, आय गिव्ह अप 1000 ॲपॉलॉजीज. मी हरलो हे मी डिक्लेअर करतो आणि मी माफी मागतो सगळ्यांची. मी हे तेनालीरामन यांनी काय बोलले त्याचं मी स्क्रिप्चर वाचलेलं नाही आहे. आय कन्सीड द डिफीट. मी ॲडमिट करतो, कन्फेस करतो मी हरलो म्हणून. आणि तेनालीरामा इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल स्कॉलर्स. आणि सगळ्या स्कॉलर्समध्ये तेनालीरामा हा मोठा चांगला विद्वान आहे. सगळ्यातपेक्षा जास्त विद्वान तोच आहे. काय मी असलं काही लिटरेचर वाचलेलं नाही आहे, असला काही ग्रंथ वाचलेला नाही आहे. तो बाव करतो आणि निघून जातो. द एम्परर तेनालीरामन यांच्याकडे बघतात आणि म्हणतात, आय एम प्राऊड ऑफ यू अँड ग्रेटफुल फॉर सेव्हिंग द रेप्युटेशन अँड ऑनर ऑफ आर ग्रेट एम्पायर. लेट मी रिवॉर्ड यू. तर राजा म्हणतो की तू आमची लाज राखली, रेप्युटेशन, आपला मान मर्यादा आपल्या राज्याची राखली, आपलं एवढं मोठं राज्य. तर मला तुला काहीतरी रिवॉर्ड देऊ दे. तुला काहीतरी म्हणजे तुला रिवॉर्ड द्यायचंच आहे. आय वॉन्ट टू रिवॉर्ड यू. तुला बक्षीस द्यायचं आहे. तर तेनालीरामा ह्यांनी स्माईल केली, हसून वाकून राजाला नमस्कार केला आणि म्हणाले की तुमचे शब्दच माझ्यासाठी बक्षीस आहे. युअर हायनेस, युअर वर्ड्स ऑफ प्रेज, तुम्ही जी स्तुती करता माझी तेच माझ्यासाठी बक्षीस आहे. आणि एम्परर म्हणतात, पण मला एक सांग तेनालीरामन की तुमचं हे मोठं कार्य कुठलं आहे? कुठलं पुस्तक, काय ग्रंथ वाचला तुम्ही कुठला? तर तेनालीरामन ह्यांनी स्वतःकडे आणलेल्या कपड्यामध्ये जे काय बांधून आणलेलं होतं ते उघडलं आणि त्याच्यामध्ये काठ्या होत्या आणि एक जाडसा कोर्स म्हणजे
जाडजूड दोरी होती, रोप होता. ओके. तेनालीरामन म्हणाला, महाराज हे बघा, हे तीळ आहेत. सिसमी म्हणजे तीळ. कष्ट इज अ स्टिक. कष्ट म्हणजे काठी. आता तिलकष्ट म्हणजे जी काठ्या असतात ऑर स्टेम्स ऑफ सिसमी प्लांट, तिळाच्या झाडाच्या काठ्या, त्याला तिलकष्ट म्हणतात. ते माझ्या हातात आहे, हे बघा. दॅट यू सी इन माय हँड्स, पॉइंटिंग टू द रोप. ते म्हणतात दिस इज अ रोप यूज टू टाय अप बफेलोज. महिषा म्हणजे बफेलो. ओके, म्हैस. आता बंधना म्हणजे ते दोरी. इज द रोप टू टाय अप समथिंग, काहीतरी बांधण्यासाठी जी दोरी असते त्याला बंधना म्हणतात. सो दिस इज तिलक कष्ट महिषा बंधना. सगळेजण हसायला लागले. एम्परर लाफिंग लाऊडली सेड, सो द पंडित गॉट स्कॅर्ड वॅन ही हर्ड सच अ कॉम्प्लिकेटेड नेम. तेव्हा त्या पंडितला असं अवघड नाव ऐकून तो घाबरला आणि पळून गेला. आणि अशा प्रकारे तेनालीरामन याने आपल्या राज्याची लाज राखली, मान राखला. आणि सगळेजण हसायला लागले आणि नाटकाचा पडदा पडला. द कर्टन पुल्ड डाऊन. एव्हरीवन जॉईन्स इन द लाफ्टर. ओके, अँड देअर वॉज अ कर्टन. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा कमेंटमध्ये. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आणि पुढच्या लेसनसाठी प्लेलिस्ट फॉलो करा. त्याच्यामध्ये नेक्स्ट लेसन नंबर असेल किंवा हा लास्ट लेसन आहे बहुतेक. त्याच्या आधीचे सगळे लेसन्स तुम्हाला मिळतील. ओके, अँड प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.